राज्यातील मच्छीमारांसाठी एक महत्त्वाचा बदल लवकरच पाहायला मिळू शकतो. कारण मासळी विक्रीचा व्यवसाय अधिक आधुनिक, स्वच्छ आणि ग्राहकांपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी फिश वेडिंग ई रिक्षा योजना राबवण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू असल्याचं समोर आलंय. याबाबतची माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिली. अनेक ठिकाणी मासळी बाजारपेठांमध्ये स्वच्छतेचा अभाव, अपुऱ्या सुविधा यामुळे मच्छीमारांना अनेक अडचणी येत आहेत. काही ठिकाणी योग्य भाव मिळत नाहीये, तर ग्राहकांनाही ताज्या आणि स्वच्छ मासळीबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. हाच विचार करून आता फिश वेडिंग ई रिक्षा मॉडेल आणण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या योजनेत लाभार्थ्यांना तब्बल 90% अनुदान देण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. एका ई रिक्षेसाठी जवळपास 4 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या ई रिक्षांमुळे मच्छीमारांना गावोगावी आणि शहरांमध्ये थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणं सोपं होणार आहे. यामुळे ग्राहकांना दर्जेदार मासळी मिळेल, तर मच्छीमारांच्या उत्पादनालाही हातभार लागू शकतो. ग्रामीण आणि शहरी भागात मत्स्य विक्रीची साखळी अजून मजबूत करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे.